या नाटकात समाजातील अन्याय, प्रेम, त्याग आणि मानवी भावनांचा संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. चंचल हा एक निरागस, मनाने चांगला पण परिस्थितीमुळे वेडा समजलेला पात्र आहे. समाज त्याला वेडा समजून या ठिकाणी ते संवेदनशील सत्यप्रिय असतो. तसंच या कथेत ते विश्वासघात, अन्याय यामुळे त्याचं आयुष्य बदलतं. शेवटी चंदनच्या निरागसतेमुळे या सत्यात समाजाला स्वतःची चूक कळते. असं स्वरूपाचं हे पात्र आमच्या लोकराजा सुधीर कलिंगण यांची या नाट्यप्रयोगातील जी काही थोडक्यात वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ जिवंत भावभावना, संवाद, शारीरिक हावभाव, प्रेक्षकांशी असलेली नाळ यामुळे ही भूमिका अजरामर झाली. या ठिकाणी आता मी सत्काराच्या ठिकाणी पोहोचतोय. सुरुवातीला लोकराजा सुधीर आमच्या विश्वस्तांच्या हस्ते यांचा सुद्धा काल सुद्धा देऊन सत्कार होता. मोदी यांच्याचे गजानन रंगदेवता माता माता ग्रामदेवत श्री कोणेश्वर नटवर नटसम्राट लोकराजामध्ये वडील यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. आणि आम्हा कलाकारांचं खरं दैवत कोण असेल तर तुम्ही उपस्थित असलेले असंख्य रसिक मायबाप प्रेक्षक, सर्व रसिक मायबाप प्रेक्षक नतमस्तक होतो. नटवर नटसम्राट लोकराजामध्ये वडील यांनी वेडाचंदन हा नाट्यप्रयोग अजरामर करून ठेवला. ही भूमिका अगदी 7 समुद्रापार त्यांच्या अभिनय कौशल्यानं गेली. आणि हा जो नाट्यप्रयोग करण्याची संधी या ग्रामस्थांनी आणि नेवगी कुटुंबियाने आम्हाला दिला त्याबद्दल माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि नाट्यरसिको, नटवर नटसम्राट लोकराजामध्ये वडील यांनी ही भूमिका स्वतःच्या वेगळ्या अभिनय कौशल्यानं अजरामर केली आणि रसिकांच्या मनात अधिराज्य केलं. त्यांच्यासारखी हुबेहूब भूमिका करणं आताच नाही, भविष्यात कुणाला इथे शक्य होणार नाही. फक्त त्यांचा आदर्श घेऊन, त्यांच्या भूमिका पाहून ती भूमिका करायचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न मी करतोय. तुम्ही माझे उपस्थित असलेले असंख्य रसिक मायबाप प्रेक्षक आहात. जर भूमिका सादर करत असताना इथे उपस्थित असणाऱ्या बऱ्याच नाट्य रसिक प्रेक्षकांनी लोकराजामध्ये वडील ही भूमिका साकारत असताना अगदी जवळून पाहिलेलं असेल. त्यांच्यासारखी भूमिका हुबेहूब करणं शक्य नाही. त्यांच्यासारखी भूमिका करायचा प्रयत्न मात्र नक्की करेन आणि उपस्थित असलेल्या असंख्य रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करेन. मी माझ्या पद्धतीने भूमिका करत असताना जर काही भूमिकेमध्ये चूक आढळल्यास तर तुम्ही मध्ये मायबाप प्रेक्षक आहात असं समजून ती चूक पदरात घ्यायची, पोटात घ्यायची आणि जे काही चांगलं असेल त्याचा स्वीकार नक्की करा. आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा युवा सांस्कृतिक पुरस्कार 2025 हा प्राप्त झाल्याबद्दल माझा इतका सन्मान करण्यात आला. आम्हा 2 कलाकारांचा सत्कार करण्यात आला. झालेला सन्मान सत्कार फक्त आम्हा 2च कलाकारांचा नसून माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळात असणाऱ्या माझ्या प्रत्येक कलाकाराचा आहे, प्रत्येक सदस्याचा आहे असं समजतो. नेवगी बंधू आणि कलिंगण घराणं यांचं एक फार म्हणजे माझे आजोबा कैलासवासी बाबी कलिंगण यांच्यापासून नातं आहे. अगदी घरोब्याचे संबंध आहेत. ते आतापर्यंत आहेत, भविष्यातही राहतील. आणि त्यांचा मी ऋणी आहे कारण
या माणगाव परिसरात आजूबाजूला लोकराजामध्ये वडील यांनी अनेक वेळा हा नाट्यप्रयोग केलेला असून सुद्धा पुन्हा नाट्यप्रयोग करण्याची संधी या नेवगी कुटुंबियांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. नटवर नटसम्राट लोकराजामध्ये वडील यांना आपण रसिक मायबाप प्रेक्षकांनी जे प्रेम दिलात, प्रोत्साहन दिलात, आशीर्वाद दिलात, तेच प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद माझ्यासहित माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यपटातील प्रत्येक सदस्याच्या पृष्ठभागी राहावेत अशी कळकळीची विनंती करतो. आजोबांपासून मिळालेला कलेचा वारसा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जपत राहू आणि आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहू असा शब्द देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय दशरथ.